नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, आधार कार्ड हा जन्मतारखेचा पुरावा म्हणून स्वीकारणं बंद करण्याचा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश राज्य सरकारने घेतलाय. बनावट जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र रोखण्यासाठी आणि बेकायदेशीर कामांना आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारनं हा निर्णय घेतलाय. यामुळे आधार कार्डावरती आधारित तयार केलेली सर्व विलंबित जन्म प्रमाणपत्र ही रद्द केली जातील आणि संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई देखील केली जाईल. उत्तर प्रदेशच्या नियोजन विभागानं स्पष्ट केलंय की आधार कार्डाला कुठलंही जन्म प्रमाणपत्र जोडलेलं नसतं, त्यामुळे तो जन्माचा दाखला म्हणून ग्राह्य धरला जाऊ शकत नाही. विशेष सचिव अमित बन्सल यांनी सर्व विभागांना या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत. महाराष्ट्र सरकारनंही असाच निर्णय घेतलाय. राज्य महसूल विभागाने दिलेल्या सूचनेनुसार जन्म आणि मृत्यू नोंदणी सुधारणा कायदा 2023 नंतर आधार कार्डाचा वापर करून तयार केलेली सर्व जन्म प्रमाणपत्र ही रद्द केली जातील. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आधार कार्डाचा वापर करून जारी केलेल्या संशयास्पद प्रमाणपत्रांवरती कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. या निर्णयामुळे बनावट प्रमाणपत्र वापरून होणारे गैरप्रकार थांबवले जातील. महसूल विभागाने जारी केलेल्या 16 कलमी मार्गदर्शक तत्वांनुसार 11 ऑगस्ट 2023 रोजी जन्म आणि मृत्यू नोंदणी कायदा 1969 मध्ये केलेल्या सुधारणेनंतर उपतहसीलदारांनी जारी केलेला आदेश हे मागे घेतले गेले. हे आदेश सक्षम अधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावरती तपासले जातील. सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या नियमानुसार कारवाई केली जाईल. जे अर्ज SOP नुसार नसतील ते त्वरित रद्द केले जातील आणि सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टम या पोर्टलवर देखील नोंदी ज्या आहेत त्या त्वरितपणे हटवल्या जातील. एकीकडे सर्वोच्च न्यायालयानं आधार कार्डाचा वापर इतर संदर्भामध्ये जसे की बिहारमधील मतदान यादीत ओळखपत्र म्हणून करण्यास परवानगी दिली आहे. विरोधी पक्षांच्या मागणीनंतर न्यायालयानं निवडणूक आयोगाला SRS या प्रक्रियेमध्ये आधीपासूनच परवानगी असलेल्या 11 इतर कागदपत्रांसोबत आधार कार्ड स्वीकारण्याचे निर्देशही दिलेले आहेत. यापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना बेकायदेशीर स्थलांतरावरील कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. कायदा आणि सुव्यवस्था, राष्ट्रीय सुरक्षा आणि सामाजिक सलोखा याला सर्वोच्च प्राधान्य असल्यानं त्यांनी सांगितलं. कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर कृत्य ही खपवून घेतली जाणार नाहीत. तर मग मित्रांनो, आता इथून पुढे जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड चालणार नाहीये. तर मग सरकारच्या या निर्णयावरती आपलं काय मत आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.